नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज बाबांचा 70वा बर्थडे होता, मग मी घरीच केक बनवलेला आणि भरपूर महिन्यानंतर केक बनवलं होतं। बरेच दिवस केकच बनवला नव्हता आणि मुलांची वगैरे सर्वांचीच इच्छा होती आम्हाला तुझ्या हातचा केक खायचा, म्हणून बनवलेला। केकची टेस्ट डिपेंड असते त्याच्या बेसवरती, तो खायला कसा आहे, तो स्पंज किती टेस्टी होतो तर। आणि मी त्यासाठी वापरले हे प्रिस्टीनचं केक प्रीमिक्स व्हॅनिला फ्लेवरचे। मी 1.5 कप घेतले अर्धा किलो केकसाठी आणि 1 टेबलस्पून तेल टाकलं आणि 1 कप पाणी घेतलं। पण पाणी आहे ना ते एकदा पटकन असं ओतलं नाही आहे, थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकत गेले, कारण ते मिश्रण आहे ते जास्त घट्ट पण नको व्हायला आणि पातळ पण नको व्हायला। थोडंसं म्हणजे पटकन असं ओतता आलं पाहिजे आपल्याला त्या पॉटमध्ये, असं पाहिजे। हे बघा, एवढं मी असं म्हणजे हळूहळू मिक्स करून मला 1 कप जवळपास पाणी लागलं त्यासाठी आणि मी एकाच दिशेने ते फिरवते। केक ना स्वतःच्या हाताने करण्यात भरपूरच मजा असते आणि त्यापेक्षा ती खाताना जो इतरांना आनंद होतो ना, तो बघण्यात भरपूर मजा असते। मलाही भरपूर जणांनी म्हणजे आमच्या घरातल्या सर्वांचंच होतं की तू बनव केक, बरेच दिवस तू केक बनवला नाही आहे, पण मी फार कंटाळा करत होते केक बनवायला। मग आज शेवटी म्हटलं नाही, आज बनवतेच केक। हे बघा, मी टीनला पूर्ण ग्रीस करून घेतले तेल लावून आणि बटर पेपर टाकले आतमध्ये आणि हे बघा एवढं मिश्रण मी पातळ केलं आहे। सर्व स्पॅच्युलाच्या साह्यानं सर्व काढून घेतलं त्याच्यामध्ये, मिश्रण वाया जात नाही। सावीची लुडबुड चालली आहे, केक बनवायचं म्हटल्यावर तिला जास्त आनंद। बबल्स दिसतात ना, आणि असं टॅप करून घ्यायचं, बऱ्याच वेळा टॅप करायचे कारण ते बबल्स असतात त्याच्यामध्ये, ते सर्व निघून जायला पाहिजेत। म्हणजे असं एकदमच असं जाळी जाई कुठेतरी मोठी जाळी वगैरे असं होत नाही, एकदम व्यवस्थित केक बेक होतो छानपैकी। प्रीहीट करायला आता टॅप करून झाले आणि मी हे भांडं पहिलेच प्रीहीट करायला ठेवलं होतं जाळी ठेवून, आणि मला एकदम मंद आचेवरती मला जवळपास 35 मिनिटं हा केक मी बेक करून घेतला। आणि तुम्ही बघाल तर फ्लेम एकदम कमी ठेवलेली, जेवढी फ्लेम कमी नाही तेवढी आतून मस्तपैकी केक बेक होतो। आता 35 मिनिटाच्या नंतर हा बघा केक माझा बेक झालाय एकदम। आणि पुन्हा एकदा कन्फर्मसाठी मी टूथपिक टाकून चेक करते चिकटते की नाही ते। हे बघा एकदम व्यवस्थित आली टूथपिक, म्हणजे केक माझा व्यवस्थित झालाय। आणि नंतर मग त्याला थोड्या वेळानेच डिमोल्ड करून घेतला। हे बघा किती छान असा हे झालं बेस, आणि आता ह्याचे मी 3 लेयर्समध्ये कट करून घेते। असे पातळ पातळ असे 3 लेयर्स केले की एकदम छान असं क्रीम वगैरे लावता येते आपल्याला। आणि हे सर्व साहित्य माझ्याकडे बरेच दिवस होते, पण मीच करायचा कंटाळा करत होते केक। मी आता केक हा साध्या पाण्याने सोक करते, म्हणजे तो स्पंज आहे तो एकदम असा मऊ असा होतो, खाताना एकदम छान लागतं। कडा वगैरे व्यवस्थित अशा सोक करून घ्यायच्या आणि मग क्रीममध्ये मी पायनॅपल इसेन्स टाकते, कारण पायनॅपल फ्लेवरचा केक बनवते, त्यामुळे थोडंसं 2 ड्रॉप टाकलं की छान वाटतं टेस्ट। पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून मग सर्वकडे एकसारखे असे लावून घेतली। एवढी मी एक्सपर्ट नाही आहे, पण जसं म्हणजे बनवायला फार मला आवडतं केक आणि मुलांचा तो आनंद बघून तर जास्तच आवडतं। कोविडमध्ये भरपूर असे मी घरात केक बनवले आणि सावीचं जे आम्ही मंथली सेलिब्रेशन करायचो ना, त्यावेळेला प्रत्येक महिन्याला केक बनवायचा, त्यावेळेला मी जास्त केक बनवला ॲक्च्युली। आता हा बघा मी दुसरा पण लेअर लावला, सेम तसा सोक वगैरे क्रीम वगैरे लावून घेतली त्याला पण। पायनॅपल क्रश ना ह्यावेळेला स्मॉल पायनॅपलचे पीसेस पण आहेत, त्यामुळे खायला एवढं छान वाटलं ना केक। मालाचे हे बॉटल आहे हे क्रश, पूर्वी ना फक्त क्रश यायचं त्याच्यामध्ये पीसेस नसायचे, पण आता ह्यावेळेला मी आता बघितले तर त्याच्यामध्ये स्मॉल पीसेस पण आहेत, त्यामुळे खायला एकदम छान वाटलं। आणि यातून म्हणजे आपली पैशाची बचत पण होते आणि आपल्याला एक आनंद पण मिळतो, म्हणजे असं बनवून दिल्याचा, त्यासाठी मी सर्व बनवत असते। आणि आता काय अनयचा पण बड्डे आहे, त्यामुळे मी एकदा जे साहित्य घेतले की मला 2 बड्डेचा केक पण त्याच्यामध्ये बनवून होईल।
प्रोपोलाइटची 1 लिटरचीच मी क्रीम घेऊन येते. आणि हे बघा माझे आता फिनिशिंगचं काम चालू आहे. आणि ही खरी कसरत असते त्याला शिफ्ट करणं. आणि हे पण ना मी सावीच्या की कोणातरी बड्डेला आणलेलं पॅड आहे खाली जो आहे तो, आणि ते मी सांभाळून ठेवते. ज्या वस्तू आवडतात डेकोरेशनचं साहित्य ते मी असं सांभाळून ठेवते, आणि नेक्स्ट केव्हा तरी वापरता येतात मग. आणि आता हे काय करते मी बघा, एवढ्या चांगल्या फिनिशिंग केकला मी कट करते. आता हा केकला शेक मला काय द्यायचं होतं आणि तो कसा झाला ते मला बघूनच नंतर हे झालं. मला काहीतरी वेगळंच करायचं होतं आणि ते झालं वेगळंच. मग हे बघा बापरे, एवढा चांगला केक मी आता कट केला. आता काय कोणता शेप देऊ हे मलाच कळत नाही आहे, कारण माझं थोडंसं ठेवताना बोर्डवरती थोडी सेटिंग चुकली, त्यामुळे मग माझं ते डिझाईन पण थोडी हे झाली. मग मी अशी त्याला डिझाईन करून घेतली. ॲक्च्युली मला हा बुके टाईप बनवायचा होता केक. मग मी त्याला असं डेकोरेशन असं हे माझ्या मनानेच असं काय डेकोरेशन करत गेले मग. आणि ना घरातल्यांचं असं असतं की आम्हाला क्रीम जास्त नको आहे, बेसच जास्त पाहिजे. मग मी जेवढी जास्त कमी क्रीमचा वापर करून हा केक बनवते. आणि मग त्या आपली साधी सरळ सोपी डिझाईन रोज फ्लॉवर ते केले. आणि मला सांगा माझा केक कसा झाला ते. आम्हाला तर खायला तर प्रचंड आवडला. डिझाईन म्हटलं राहू दे. बघा असं छान असा माझा केक तयार झाला. आणि हे बॉल्स पण मी सांभाळून ठेवले ते म्हणजे घरातच कोणातरी बड्डेला मी केक आणलेला त्यासाठी हे बॉल्स होते, तर मी ते सांभाळून ठेवले होते. आणि मग ते आता वापरते. म्हणजे हे सर्व कमी खर्चात एकदम होऊन जातं घरी बनवलेला केक, आणि भरपूर खाता येतं. मुलं तर आज म्हणजे दुसऱ्या दिवशी मी सर्वांना देऊ का, त्यामुळे मुलं तर नाहीच म्हणतात, मग आम्हालाच खायचा आहे तो केक. आणि आता हे झालं बर्थडे सेलिब्रेशन सुरुवात. तुझा बर्थडे आहे काय ग? आणि ड्रेस छान आहे ग तुझा. सावीचा ना हा फर्स्ट बर्थडेचा ड्रेस आहे, तो तिला आता होतोय बघा. आणि आता तिला कळते ड्रेस घेऊन बघा कशी फिरते. सावी, तुला सर्वांनी बर्थडे विश करायचं. काय बोलायचं? हॅपी बर्थडे. आणि बर्थडेला गिफ्ट कोण देणार? कोण? मी देऊ बर्थडेला गिफ्ट. काय पाहिजे तुला? अगं पण तुझा बर्थडे नाहीये. तुझा बर्थडे नाहीये. तुला गिफ्ट काय पाहिजे? सांग. बॅडमिंटन, बास्केटबॉल. अरे मी आणणार माझ्या गुड्डूला. बाबांचा 70वा बर्थडे होता. मग म्हटलं चला आपण आज औक्षण करूया. महेश पण म्हटलं आज आपण त्यांचं औक्षण करूया. म्हटलं चालेल, कारण ते नेहमी तयार होत नाही, पण ह्यावेळेला ते तयार झाले मेन म्हणजे, त्यामुळे आम्हाला बरं वाटलं. आणि मला वाटतं तर मुलांसाठीच ते तयार झाले, कारण त्यांना केक खायचा होता किती दिवस तरी, म्हणून त्या पाठी लागली ते मम्मी केक बनव. मला बाबांच्या बर्थडेलाच आपण केक बनवूया. मग बाबांचं मी असं औक्षण करून घेतलं. आम्ही ताईला फोन लावत होतो ॲक्च्युली, तिने व्हिडिओ कॉल तिला, त्यासाठीच आमचे प्रयत्न चालू होते तिने व्हिडिओ कॉलवरती बघावं म्हणून. कारण आम्ही एवढा मुंबई पुणे म्हणजे एवढा लांब राहतो, त्यामुळे त्या प्रत्येकाला येणं शक्य होत नाही. तिला पण करणार ते फुगून बसेल. त्यांना पण थोडासा आनंद देण्याचा प्रयत्न केला मी. 2-3 वर्ष ते सतत नाहीच की म्हणजे ते आई गेल्यापासून तर त्यांची इच्छाच नव्हती कुठलं सेलिब्रेशन वगैरे करायचे, नाहीच, नकोच माझा बर्थडे वगैरे. पण ह्यावेळेला ते तयार झाले. सावी पण तिला पण औक्षण वगैरे करून घ्यायचं, तिला पण फार आवडतं. तिकडे त्या साईडला लहान मुलांचं असं असतं की कोणाचा पण घरात बर्थडे असू दे, पण तो त्यांचाच बर्थडे असतो. आणि मग गुळाचा खडा, बाबांना थोडीशी शुगर असल्यामुळे मग मी त्यांना घरी दुसरा काही स्वीट नंतर गुळाचा खडा, कारण केक तर ऑलरेडीच बनवलेला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अनु ये, सावी चल बाबांना लाव.
बाबांनी टिक्की लावा. काय झालं उचलत नाही का ही नेमकी? अरे तो नाही तू आणि हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे नमो काय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाबा. हॅपी बर्थडे टू यू. ठीक आहे बाबा केक बरोबर. अरे वा वा वा. आणि तू पण बरोबर बाबा. आणि विश कर नमस्कार करून घे. बरोबर. आणि विश करायचं आणि नमस्कार. ठीक आहे. क्रीम जास्त देऊ नको. हॅपी बर्थडे. त्या हाताने सावीला पण भरवा. सावीला बरोबर. सावी कोणाचा बर्थडे? सावीचा बर्थडे. हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे. तुम्हाला भरवताय. मला खाऊ दे. एक त्याच्यामध्ये शूट मध्ये येईल ते. बस हॅपी. मी हात धुवून विश करतो. फोटो काढा. फोटो माझ्या भावाला मला दोन आता पोरांनो बाबांना पण दे पाहिजे. घेतलं मी. ए माझ्यासाठी होतं ना. हाय. घरातील सर्वच जण एकदम केकवरती तुटून पडले. सर्वजणच खात होते. बाबा तर केव्हाच गोड जास्त खात नाहीत आणि ते काल त्यांनी खाल्ला केक एवढं छान म्हटलं. म्हणजे केक चांगला झाला होता. नंतर मी पण टेस्ट करायला घेतला. एवढा मऊ सॉफ्ट असा होता ना. आणि पायनॅपल फ्लेवरचा इसेन्स छान येत होतं. आणि आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.